सोयरे हो माझे बाबा पंढरपूरला गेलते हे तर तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे। आता तिकडून आल्याच्या नंतर अखंड पंढरपूरचं सांगालेत। आम्ही शेताकडे काम करून आकाड्यावरती बसलं की तिकडच सांगालेत। मला म्हणालेत अरे ईशाल पंढरपूरकर लोक इतकं अन्नदान करणार आहे की अक्षरशः अन्नाचा कण कमी पडणार म्हणले। अरे भग कपडे घालून लोक येतात, VIP गाड्यामधून उतरतात आणि इतकं पाणी वाटतात, इतकं जेवणाला म्हणजे न लाचता वाढतात म्हणले। एवढंच नाही तर आया बहिणी येतात आणि अक्षरशः लोक आंघोळी करू लागलं की त्याच्या पाठी येऊन घासतात म्हणले। अरे एवढंच नाही तर गाईला चारा विकत घेऊन तिथं लोक टाकतात म्हणले। आणि चोपदाराची तर इतकी व्यवस्था राहते की काही सांगायची गरज नाही म्हणले। इतकं तर लोक तिकडं मयाळू आणि जीव लावणार आहे म्हणले। सोयरे हो बरोबर होय, पंढरपूरच्या वारीला खूप लोक कष्ट करणार आणि अन्नदान करणार आहे। मात्र कुठंतरी मला एका गोष्टीला खटकू लागलं। सोयरे हो जे लोक गावामध्ये कधीच वाढलं नाही, गोरगरिबाच्या लग्नात असेल की कोणाच्या मयतीमध्ये जाऊन समाजकार्य केलं नाही, तिथं लोक भग कपडे लिहून लोकायला वाढतात म्हणा। अरे ज्या लोकांना इथं आपल्या गाईला कधी चारा टाकला नाही, पाणी पाजिलं नाही, अक्षरशः आपल्या गाई लांबणीनं बांधल्या, तिथं ते लोक 10 रुपयाचा चारा घेऊन विकत गाईला टाकते म्हणा। आणि जे आया बहिणी आपल्या सासूच्या सासऱ्याच्या कधी आंघोळा गरम पाणी करून दिलं नाही की त्याच्या पाठीहून कधी हात फिरला नाही, ते तिथं आया बहिणी लोकांच्या पाठी घासतात म्हणा। आणि जे लोक आपल्या दरोट्याला कुत्रा आल्यावर त्याला कधी तुकडा टाकला नाही, तिथं लोकायला अन्न पुरवठा करतात म्हणा। सोयरे हो सगळेच लोक सारखे राहतात अशी गोष्ट नाही। मी प्रत्येकाला म्हणणं आलो, आता कित्येक जगाच्या घरी अशी कंडिशन आहे की सासू सासऱ्याला अक्षरशः सुना ते पोसणार आणि तिथं तुम्हाला देव केल्यानं काय बाई इट्टल रुक्माई भेटणार आहे काय माय म्हणतो। आपल्याच सासूची, आपल्याच सासऱ्याची, आपल्याच आईची आणि आपल्याच वडिलाची सेवा करा, तिथंच तुम्हाला विठ्ठल भेटते। काय म्हणता सोयरे, मग चुकलं असलं तर मला कानाला खडा लावा। मी खोटं बोलणार चलो, श्रद्धा देवावर हाय, प्रत्येकानं जावं, ज्याच्या त्या पद्धतीनं करावं, सगळ्यांचं चांगलं करावं आणि नंतर तिथं जाऊन चांगलं करावं। असं नाही मी इकडं पाप करतो आणि तिथं जाऊन विठ्ठलापाशी सेवा करून फेडतो, तशानं होईना माय। म्हणून सांगाला माझ्या बाबाची देवावरती श्रद्धा आहे, वर्षानं जातात, मी पण पुढच्या वर्षी जाणार आहो, पण प्रत्येकजण चांगलं वागलं तर चांगलं होते। आता एका चोपदाराची कंडिशन तर तुम्हाला माहीतच आहे, अक्षरशः एका माय माऊलीला त्यानं त्या वारीच्या रिंगणामधून ढकलून दिलं, मग त्याला सेवा विठ्ठलाची घडल काय। अरे बापू आमचे मायबाप तिथं सेवा करायला येतात, झाली असेल चूक आली असेल मध्ये, तुम्ही अक्षरशः तिला ढकलून दिल्या। चोपदार अशी गोष्ट करणं योग्य नाही, कारण आमचे मायबाप इतक्या दुरून पायानं तिथं वारीला येतात विठ्ठलाच्या दर्शनाला, आणि तिथं आल्याच्या नंतर तुम्ही अशी वागणूक देता, हे काही योग्य वाटत नाही। रामकृष्ण हरी, राम राम सोयरे हो।